मी लेआउटमध्ये गेल्या 8 वर्षापासून काम करत आहे विन्स्पिरेशनमध्ये. विन्स्पिरेशन ही माझ्यासाठी सेकंड फॅमिली आणि सेकंड होम आहे. कारण मला या 2 ठिकाणी असताना सेमच फील होतं, फक्त मी रोडवरती अनसेफ फील करतो. त्यामुळं जर मी ऑफिसमध्ये असेल, बाहेर काही पाऊस वगैरे असेल, वादळ असेल, तर मला घरी जावं असं काही वाटत नाही, कारण ते माझ्यासाठी होमच आहे. आणि विन्स्पिरेशनमध्ये आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये जे काही काम केलं त्यामध्ये बरेचसे चढउतार होते, पण ही जर्नी खरंच खूप रोमांचकारक होती. खूप मजा आली हे करत असताना. कारण याच्या व्यतिरिक्त कोणती वेगळी कंपनी असती तर मला नाही वाटत एवढी मजा आली असती काम करण्यासाठी. कारण आत्ता असं वाटतं की आम्ही काम करतो आहे असं वाटत नाही, आम्ही काहीतरी खेळतो आहे वगैरे असा काहीसा फील आहे त्याच्यामध्ये. कारण जेव्हा मला आठवतं आहे, तर आमचं सेकंड आणि 4th सॅटर्डेला ऑफ असतो, पण संडेला मला हुरहुर लागलेली असते की ऑफिसला जायचं आहे. 2 दिवसाची सुट्टी मला घरी बसायला फारशी मजा नाही येत. असं वाटतं की ऑफिसला जाऊयात. एवढं आमच्याकडं इन्व्हायरमेंट चांगलं आहे ऑफिसमध्ये. आणि मी बऱ्याचदा म्हणजे माझ्या मित्रांकडून वगैरे ऐकतो, ज्यांचे माझ्या एवढेच एक्सपिरियन्स आहेत, जे पुणे मुंबईमध्ये कार्यरत आहेत, पण ते सध्या तिकडच्या सिटीमधल्या बऱ्याचशा अडचणींना तोंड देत आहेत. जसं की ट्रॅफिक आहे, राहुल सरांनी सांगितलं त्याप्रमाणे ट्रॅफिक आहे, तिकडचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे, किंवा तिकडचे काही बर्डन आहेत, जसं की घर घ्यायचं आहे स्वतःचं, मग त्याचे खूप सारे कॉस्ट जास्त आहे, तर त्यासाठी आयुष्य लोनमध्ये जातात लोकांचे. तर मला असं वाटतं सरांनी आम्हाला ओव्हर द सीज काम इथं कोल्हापूरमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे, आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे आम्हाला तशी काही पुण्या मुंबईसारखी कॉस्ट पे करायची गरज नाही. त्यासाठी आम्ही इंटरनॅशनल लेवलचं काम कोल्हापूरमध्येच करतो आहे, आणि ते सुद्धा कोल्हापूरच्या निवांत स्टाईलमध्ये. तर ही संधी दिल्याबद्दल मी सरांचा आमच्या सगळ्या टीमकडून आभारी आहे. आणि मला असं वाटतं ह्या यशामध्ये सर, मॅडम आणि आमची सगळी टीम या सगळ्यांचा खूप महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे. आणि नक्कीच तुम्ही दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे जसं आम्ही आज 10th ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहोत, तशीच आम्ही पुढे जाऊन 25वी 50वी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करू, आणि तुम्हाला US ला UK वगैरे पण नेऊ अशी मला खात्री वाटते 100%. तर एवढं बोलून मी इथं थांबतो, जास्त वेळ घेत नाही. आणि विन्स्पिरेशन आणि आमच्या टीमला, आपल्या सगळ्यांना विन्स्पिरेशनच्या 10th ॲनिव्हर्सरीबद्दल शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विन्स्पिरेशन.